कधी विचार केलाय का? एक राजा ज्याने संपूर्ण जग जिंकले, तो एका छोट्याशा हरणामुळे हरला. ही कथा आहे वैराग्य, आसक्ती आणि अंतिम सत्याची. ही कथा आहे राजा भरताची. श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णिलेला तो महान सम्राट, ज्याच्या नावावरून भारत या देशाचं नाव पडलं. त्यांच्याकडे सगळं होतं, सत्ता, संपत्ती, कीर्ती, पण तरीही त्याच्या मनात एक खोल पोकळी होती. मी कोण आहे? जीवनाचा खरा अर्थ काय? आणि एक दिवस त्याने सगळं सोडायचा निर्णय घेतला. राजवाडा सोडला, मोह सोडला, पण एका पाडसाने नियती बदलली. ज्यांच्या नावावरून या देशाला भारतवर्ष हे नाव मिळालं, ते चक्रवर्ती राजा भरत यांचं राज्य होतं, वैभव होतं आणि हातात सत्ता होती. पण एका क्षणी जाणीव झाली, हे सगळं क्षणभंगूर आहे. त्यांनी राज्याचा त्याग केला, मुकुट उतरवला आणि पावलं वळली गंडकी नदीच्या तीराकडे. एक दिवस गंडकी नदीत एक हरणी पाणी पिण्यासाठी आली. अचानक सिंहाची गर्जना झाली. घाबरलेली ती हरणी गंभीर होती. जीवाच्या आकंताने तिने नदीत उडी मारली. तिने एका पाडसाला जन्म दिला, पण स्वतः मृत्यूच्या दाढेत गेली. ते इवलस पाडस नदीच्या प्रवाहात वाहत होतं. त्या राजाने आपल्या पोटच्या मुलांचा आणि साम्राज्याचा त्याग केला होता. त्याचं हृदय त्या निरागस जीवासाठी हेलावलं. त्यांनी धावून जाऊन त्या पाडसाला वाचवलं. हळूहळू काळ सरकला. ज्या ईश्वराच्या शोधात भरत राजवाड्यातून बाहेर पडले होते, तो ईश्वर आता कुठेतरी मागे राहिला होता. त्यांचं चित्त ध्यानात लागायचं नाही. डोळे मिटले की समोर फक्त ते पाडस दिसायचं. ते कुठे गेलं असेल? त्याला कोणी मारलं असेल? कोणी मारलं तर नसेल ना? त्याला भूक लागली असेल का? वैरागी भरत पूर्णपणे त्या पाडसाच्या प्रेमात अडकले होते. मोह सुटला होता जगाचा, पण निर्माण झाला होता एका प्राण्याचा. राजा भरत आता वृद्ध झाले होते. जमिनीवर पडले आणि पाडस त्यांच्याकडे बघत होते. मृत्यू समोर उभा होता, पण भरत राजांच्या मनात देवाचं नाव नव्हतं. त्यांच्या नजरेत होतं फक्त ते हरिण. शास्त्रात म्हटलंय, अंतिमती सा गती. मृत्यूसमयी ज्याचा विचार मनात असतो, तसाच पुढचा जन्म मिळतो. भरत राजांचा मृत्यू झाला आणि त्यांना पुढचा जन्म मिळाला एका हरिणाच्या रूपात. हरिणाच्या जन्मानंतर पुन्हा मनुष्य देह धारण केला. हा त्यांचा तिसरा जन्म होता. या जन्मात त्यांना मागच्या सर्व चुका आठवत होत्या. त्यांनी ठरवलं, आता कोणाशीही बोलायचं नाही, कशातही अडकायचं नाही. ते वेड्यासारखे राहू लागले. त्यांना लोक दगड मारायचे, चिडवायचे, काम सांगायचे. त्यांना नाव पडलं जड भरत. ते जड म्हणजे दगडासारखे अचल झाले होते. एकदा काही दरोडेखोर देवीला प्रसन्न करण्यासाठी नरबळी देण्याचा विचार करत होते. त्यांना योग्य मनुष्य सापडत नव्हता. तेव्हा त्यांनी जड भरत यांना पकडलं. ते त्यांनी देवीसमोर बलिदान देण्यासाठी घेऊन गेले. जड भरत पूर्णपणे शांत होते, ना भीती ना विरोध. जेव्हा दरोडेखोर त्यांचा बळी देणार होते, तेव्हा देवी स्वतः प्रकट झाली. देवीला हे अन्यायकारक कृत्य सहन झालं नाही आणि तिने दरोडेखोरांचा नाश केला. खऱ्या भक्तांसाठी देवदेवी सुद्धा धावून जातात. एकदा राजा रहुगण याच्या पालखीला खांदा देण्यासाठी माणसाची गरज भासली. जड भरताला पकडून आणलं गेलं. पालखी हेलकावे खात होती, कारण भरत जमिनीवरच्या मुंग्या वाचवण्यासाठी उड्या मारत चालले होते. राजा रागावला, अरे वेड्या, नीट चालता येत नाही का? तेव्हा जड भरत बोलले. ते बोलणं म्हणजे ज्ञानाचा स्फोट होता. त्यांनी सांगितलं,
राजन, हे शरीर पालखी उचलतंय, मी नाही. तू कोणाला शिक्षा देतोय, या नश्वर देहाला की माझ्या आत्म्याला? राजा रोहगण पालखीतून खाली उतरले आणि भरताच्या पाया पडले. ज्याला जग वेडा समजत होते तो तर ज्ञानाचा साक्षात हिमालय होता. भरतांनी शिकवलं की प्रेम आणि मोह यातली पुसट रेषा जर ओळखता आली की नाही तर मोक्ष मिळायला अनेक जन्म वाट पाहावी लागते. भरत राजाची कथा आपल्याला सांगते की संसार सोडणं म्हणजे संन्यास नाही, तर मनातून मोह सोडणं म्हणजे खरा संन्यास आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणी मनात काय आहे यावरच तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरते. मित्रांनो, संसार करा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, घरातील सर्वांवर प्रेम करा, सर्व कर्तव्य पूर्ण करत राहू, पण यातील कोणत्याही गोष्टीत, वस्तूत, मनुष्यात अडकून राहू नका. यालाच डिटॅचमेंट म्हणतात. अशा सुंदर कथांसाठी सनातन अध्यात्म या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती कथा ऐकण्यास आवडेल. जय श्री कृष्ण. राधे राधे.